मला आज थोडंसं बाहेर जायचं होतं, तर मग बाहेर गेली तर खूप जास्तीचं ऊन होतं. तर मग आम्ही बदाम शेक घेतला. तर मग कबीर पण आला होता सोबत, कारण की कबीरला पण चप्पल घ्यायची होती. म्हणजे 2 महिन्यापासून मागे लागला होता, मला सँडल घेऊन दे, सँडल घेऊन दे. मग म्हटलं चल बाबा. आणि त्याचे पप्पा बोलले होते की तुला मी सुट्ट्या लागल्या की मी घेऊन देईल बा असं. मग त्याला काही सुट्ट्या लागल्या होत्या. मग गेलो आम्ही, मार्केटमध्ये जायचं होतं मला, कारण की गहू घ्यायचे होते. म्हणजे वर्षभरासाठी भरायचे होते. पण वर्षभर काही एवढे टिकत नाही, गहू खराब होऊन जातं. मी काही जास्तीचे घेतले नाही. आणि मार्केटमध्ये गेलो तर किती मोठी ट्रॅक्टरांची लाईन होती. म्हणजे सध्या विक्री चालू ना, शेतकऱ्यांचा माल निघतो, जसं की बाजरी, ज्वारी, गेहूं, मका. मग हे सगळे गहू तर खूप पडले होते तिथे. मग आम्ही काय मग शरबती गहू घेतले मस्त 3 कट्टा, म्हणजे 30-30 किलोचे 3 पोते घेतले मी. तर भाव थोडा स्वस्तच आहे आता, नाही तर नेहमीप्रमाणे थोडा स्वस्त, नाही तर दरवेळेस असं 3,000चा वरतीच असतो. मग तिथे मार्केटमध्ये लोकवन गहू होता, पण थोडी घाण होती त्याच्यात. मग मी तिथून काय लोकवन गहू घेतला नाही, फक्त तिथून मी शरबतीच गहू घेतला. मग दुसऱ्या दुकानात आली, म्हणजे तिथे पण होलसेलरच आहे. मग तिथून मी लोकवन गहू 50 किलो घेतला, कारण की मला शेवया करायच्या होत्या, कुरडई तर झाल्या होत्या, पण मग पुरणपोळी वगैरे करायला, लाडू वगैरे बनवायला मग ते गहू लागता. मग त्यासाठी मी लोकवन गहू पण 50 किलो घेऊन घेतले. मग तिथे काही ज्वारी पण होती. मग म्हटलं ज्वारी घेते, म्हटलं ज्वारी खायची होती मला. तर ज्वारी तेवढा 40 रुपये किलो होती. मी पहिल्यांदाच घेतली, म्हणजे नाहीतर कधी खाल्ली पण नाही आणि कधी यूज पण केली नाही मी घरात. तर मग 5 किलो आणली मी, म्हटलं खाऊन बघूया कशी लागते. असं त्याची भाकर चांगलीच लागते म्हणे, पण मग कधी खाल्ली नव्हती. आधी छोट्यापणात खाल्ली असेल, पण एवढं काही त्याची टेस्ट एवढं लक्षात नाही. मग मस्त 5 किलो ज्वारी आणली मी खाण्यासाठी. मग मी यांचं थोडं काम होतं, ते तिकडे बाहेर गेले होते, तोपर्यंत मग मी कबीरसाठी खाऊ घेऊन आले. तर मग मस्त सगळं काम झालं आमचं. मग त्यानंतर आम्ही कबीरला चप्पल घ्यायला गेलो. मस्त शोरूम होतं 2 माळ्याचं, लेडीज जेंट्स वेगवेगळे होते. मग यांना भूक लागली होती, दोघं बाप बेटांना. मग त्यांनी मस्त कचोरी आणि समोसा खाल्ला, मी तर काही खाल्ला नाही. मग त्यानंतर त्यांनी लस्सी पण पिली, पण मला लस्सी प्यायची नव्हती. मी त्यांना विचारलं छाछ आहे का, त्यांच्याकडे छाछ नव्हता. मग मला मजबुरन बदाम शेक प्यावा लागला. मग घरी आले तर मासे आणून ठेवले होते. मग ते मासे साफ वगैरे करून ठेवले होते सासूंनी. मग मी काय फ्राय केले, मस्त भाजी वगैरे केली. तर आणि गेर मासे तर खूप दिवसांनी आणले आम्ही, कारण की मला धुवायचा कंटाळा येतो, मेन गोष्ट म्हणून मी त्यासाठी गेर मासे आणतच नाही. आणि अंड्याची भुर्जी केली होती, सकाळची डाळ पडली होती त्यासाठी. मग काही जास्त स्वयंपाक करायचा नव्हता.